तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं का? नेमकी काय झालं असं की तुम्ही अचानक त्यांच्या विरोधात बोलताय? मला ज्या वेळेला वाटतं इथं माझ्या समाजाची दिशाभूल होतीये, त्यावेळेला मी मुद्दे उचलणार आणि मी बोलणार. मनोज जरांगे पाटील कोणत्या राजकीय नेत्याला आसरा देत आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? मग त्यांना जाहिरातीसाठी माझ्या क्लिप का वापराव्या लागल्या? आणि आता विचारताय कोण संगीता वानखेडे? पण तुम्हाला नाही वाटत का म्हणजे एखादा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे त्यात आपण हात घालून समाजामध्ये तेढ निर्माण करतोय? तुम्ही म्हणताय शरद पवाराला का वाटेल? मारेकरी शरद पवार आहे मराठा आरक्षणाचा. तुमचा विरोध नेमकी शरद पवारांना आहे, मनोज जरांगे पाटलांना आहे, की दोघं एकत्र आले म्हणून तुमचा विरोध आहे? या देशाला लोकतंत्र लागू झालेलं आहे, लोकशाही आहे या देशामध्ये. तुम्ही कसं काय हम करो से कायदा? ते उपोषण खरं आहे हे तर मानता नाही, तुम्ही? नाही खोटंय. या माणसामध्ये त्राणच नाही अजिबात. हम्म. तो माणूस 10-10, 12-12 माणसांना कसं काय आवरलं जात नाही अहो? यांनी स्वतः ज्यांची घालून घेतली काल देवेंद्रचा जप करून. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का मनोज जरांगे पाटील ही विरोधकांच्या भूमिका ती त्यांच्या थ्रू मांडत आहे? मनोज जरांगे पाटील यांनी काल देखील आक्रमक भूमिका घेतली आणि मी सागर बंगल्यावर जाऊन थेट धडकणार, मी जाणार, माझ्या मराठा समाजासाठी मी तिथे जाणार, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात कट रचला आणि समाजामध्ये माझ्या विरोधात बोलण्यासाठी काही लोकांना सोडलेलं आहे. मग ते बारसकर महाराज असतील किंवा ते वागळे असतील, ते वाबळे असतील किंवा संगीता वानखेडे असतील, असे जे लोक आहेत त्यांनी माझ्या विरोधात सोडलेले आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की माझ्या विरोधात समाजामध्ये काही लोक सोडण्यात आले. आता आपण थेट आलेलो आहोत संगीता वानखेडे मॅडम यांच्यासोबत बोलण्यासाठी. ताई काय सांगाल नेमकी काय चालू आहे? तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अचानक वेगळी भूमिका मांडली. तुम्ही ते त्यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. तुम्ही अशी अचानक का त्यांच्या विरोधात कोणी भूमिका मांडली? तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं का? नेमकी काय झालं असं की तुम्ही अचानक त्यांच्या विरोधात बोलताय? माझ्या जर तुम्ही पहिल्या बाईट बघितल्या किंवा माझी जर लाईव्ह बघितली माझ्या फेसबुकवर मी दिलेली, माझ्या फेसबुकवर मी लाईव्ह घेतलेली, माझ्या युट्यूब चॅनलला मी लाईव्ह घेतलेली. मला कुणीही बोलायला सांगत नाही. मला माझा बोलविता धनी कधीच कुणी होऊ शकत नाही. मी वारंवार सांगत असते की मी संविधानाला मानणारी बाई आहे. मी संविधानाला धरून चालणारी आहे, कायदेशीर बोलणारी आहे. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय ना मला संविधानाने. त्यामुळे मी बोलणार. मला ज्या वेळेला वाटतं इथं माझ्या समाजाची दिशाभूल होतीये, त्यावेळेला मी मुद्दे उचलणार आणि मी बोलणार. कारण हा अधिकार मला संविधानाने दिलाय की बाबा ठीक आहे, मी त्या माणसाचं कधीतरी समर्थन करत होते का तर त्याने मराठा जो विखुरला गेलेला होता, जो मराठा कधीच एकत्र येऊ शकत नव्हता, त्या मराठाला त्यांनी एकत्र आणलं होतं. समाजासाठी काहीतरी आता एक मशिहा बनून तो आलेला होता. त्यांचं ते राहणीमान, त्यांची ती साधी भोळ ते शब्द त्यांचे किंवा सगळंच त्या गोष्टीवर जसा समाज भाळून गेला होता तशी मीही भाळून गेली होती की नाही. माझ्या समाजासाठी आता निस्वार्थ नेतृत्व निर्माण झाले. ते आम्हाला कुठं लाभलंय, आता त्याला आम्हाला जगवायचंय. आता आम्हाला हे नेतृत्व मरू द्यायचं नाहीये, आता हे संपू द्यायचं नाहीये. या उद्देशाने मीही अगदी पोटतिडकीने त्यांचं समर्थन करत होते. खूप म्हणजे माझ्या जर तुम्ही यांच्यावर जो लाठीचार्ज झाला तेव्हापासूनच्या ज्या भूमिका माझ्या बघितल्या तुम्ही फेसबुकला माझ्या, तर अगदी अशा इतक्या मी जोमाने त्या धरून ठेवल्या होत्या की मी अजिबात डगमगत नव्हते. माझ्या घरात पेशंट आहे, माझा भाऊ आजारी आहे, मी नाही वेळ देऊ शकत, तरी ज्या वेळेला तुम्ही मनोज जरांगे पाटलांना कधी भेटलेला आहे का? नाही, मला तेच सांगायचं, मी त्या व्यक्तीला ओळखत पण नाही. पण ज्या वेळेला लाठीचार्ज झाला त्यावेळेला अखंड महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतलं होतं. ओके, म्हणजे ओळखत नाही. मग तुम्ही कधीपासून त्यांना ओळखायला लागला? ज्या वेळेला लाठीचार्ज झाला आणि हे कळलंय की हे मराठ्यांसाठी झालं, मराठा आरक्षणासाठी ते उपोषण करत होते, आंदोलन करत होते, त्यावेळेला आपल्या मराठा समाजाच्या आया बहिणींवर लाठीचार्ज झालाय आणि हा सर्वसामान्य माणूस आहे बाबा, मराठ्यांसाठी झगडतोय, लढतोय, त्यावेळेला मग तेव्हापासून मी त्यांचं समर्थन करायला लागले. अचानक काय झालं तुम्हाला असं की तुम्ही त्यांच्या विरोधात बोलायला लागले? काही गोष्टी, काही भूमिका हे वारंवार बदलत होते, लक्षात येत होतं. त्यानंतर त्यांच्या ज्या होणाऱ्या सभा, विराट सभा, ह्या सभा कोण घडवून आणतं हेही लक्षात येत होतं. परंतु मुख गिळून गप का होते त्याही वेळेला लक्षात. आणि माझं जर तुम्ही बघितलं त्याही वेळचं, तर मी हे कुठंतरी थोडे थोडे शब्द टाकलेले आहे. समर्थन तर करतच होते, पण हे असं का गावबंदी केली? मग तुम्ही फक्त सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांना गावबंदी का? विरोधी पक्षाच्या नेत्यांना का गावबंदी नाही? हे मी टाकलेले आहेत मुद्दे. ज्या वेळेला समर्थन करत होते ना त्यावेळेला मी हेही मांडत होते फेसबुकला की असं करू नका, जर गावबंदी केली तर सर्व पक्षीय नेत्यांना करा.
एकाला अंगाशी आणि एकाला दूर असं का करताय तुम्ही? म्हणजे मनोज जरांगे पाटील कोणत्या राजकीय नेत्याला आसरा देत आहे असं तुम्हाला म्हणायचंय का, किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या म्हणण्यावरून ते हे सगळं करत आहे असं तुम्हाला म्हणायचंय थेटपणे आरोप? अगदी अगदी हे मी ज्या भूमिका मांडल्या ज्या मांडते ना, ह्या सर्वसामान्य माणसांच्या मनातल्या भूमिका आहे. प्रत्येकामध्ये निडरपणा किंवा प्रत्येकामध्ये ही हिंमत नसते हो, त्याच्यामुळे पुढे नाही येते. परंतु ज्या वेळेला मी बोलते ना, त्यावेळेला सर्वसामान्य घरातल्या व्यक्तींचे कमेंट असतात की ताई मलाही माझ्या मनातलं बोललात तुम्ही. माझ्याही मनामध्ये तेच होतं, पण आमच्यामध्ये एवढी हिंमत नाहीये बाबा तुमची इतकी बोलण्याची. म्हणजे ताई, तुम्ही असं सांगताय, पण तुम्ही जे पत्रकार परिषद घेता किंवा एखाद्या माध्यमाला मुलाखत देता त्यावेळेस आम्ही खाली कमेंट वगैरे वाचत असतो, तर त्यात असं म्हटलं जातं की कोण या संगीता वानखेडे, किंवा काय यांनी काय केलेलं आहे मराठा समाजासाठी. बरोबर. मला सांगा, त्या लोकांना तुम्ही हे पण विचारा, की ज्या वेळेला अंतरावाली सराटीमध्ये तुम्ही भव्य सभा घेतली होती, त्यावेळेला याच संगीता वानखेडेच्या क्लिप भाषणाच्या का बरं व्हायरल करत होते? याच संगीता वानखेडेच्या भाषणाच्या क्लिप तुम्ही व्हायरल करत होते. लोकांना सांगत होते, आव्हान करत होते, भावनिक करत होते, की आता यावंच लागतं. आणि भाषणाच्या क्लिप कुणाच्या व्हायरल करताय? माझ्या. दाखवते मी कुठल्या व्हायरल केलेल्या आहेत क्लिप, ते पण दाखवते तुम्हाला. ह्यांच्या अंतरावली सराटीच्या ती जी सभा घ्यायची होती ना, मग त्यांना जाहिरातीसाठी माझ्या क्लिप का वापराव्या लागला? आणि आता विचारताय कोण संगीता वानखेडे? अच्छा, हरकत नाहीये. हे त्यांना पण माहितीये, की जे विचारतायत ना कोण संगीता वानखेडे, हे त्यांनाही माहितीये कोण संगीता वानखेडे. त्यामुळे मला जास्त सांगण्याची गरज नाही. म्हणजे नेमकी जी भूमिका तुम्ही मांडली त्यानंतर तुम्हाला धमकीचे कॉल यायला लागले, तुम्ही आज सांगितलं की मला धमकी दिली जाते किंवा माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो, नेमकी काय आहे, नेमकी काही प्रूफ आहे का नाही. तुमच्याकडे असं की तुम्हाला धमकीचे कॉल आले, कोणी हो, काही हे आहे, काय हो, प्रूफ आहे? हो. माझ्याकडे आहे. तुम्हाला दाखवते मी. मी उचलत नाहीये. मला सेकंदात आता तुमचा फोन चालू आहे, हे चालू आहे ना मुलाखत, तरी मी तुम्हाला दाखवते. पहिलं मी तुम्हाला कॉल दाखवते, की मला किती बघा सकाळपासून आलेले कॉल हे. मी उचलत नाही. तुम्ही दाखवा, सगळे कॉल दाखवा. ही कॉल आपण पाहू शकतो, एक कॉल पाहू शकता की सकाळपासून जवळपास 10 1 2 3 जवळपास 10 ते 15 कॉल आलेले आहे. आणि पूर्ण कॉल तुम्ही जर जे तुम्ही बघितले, म्हणजे काय कॉल ज्यावेळेस येतो आणि त्या कॉलवर काय म्हटलं जातं तुम्हाला? तेही तुम्हाला दाखवते मी. कॉलवर काय म्हटलं जातं, तेही दाखवते तुम्हाला. हॅलो. बोला. हॅलो. बोला ना. वानखेडे बोलताय का? हा, बोलते ना. ताई, जय शिवराय, जय जरांगे पाटील. काय बोला ना. जय जिजाऊ जय शिवराय. कोण जरांगे पाटील? मी नाही ओळखत त्याला. तुझी काय जबरदस्ती का माझ्यावर? जय शिवराय जे काय बोल म्हणते तू बोल. तुझा बाप तू त्याला कर, मला काय करायला लावतो विनाकारण? म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला कॉल येत आहे, धमकीचे कॉल येत आहे असं तुम्ही म्हणताय. पण तुम्हाला नाही वाटत का, म्हणजे एखादा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे त्यात आपण हात घालून समाजामध्ये तेढ निर्माण करतोय? कारण की तुम्ही जर एखाद्या माणसा, ठीक आहे, संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेले आहे कोणाविरुद्ध बोलायचं, काय बोलायचं, पण एक सेन्सिटिव्ह मुद्द्यामध्ये आपण हात घालतोय. मला तुम्ही सांगा, आपण आरक्षण कशासाठी उभारलं होतं? हे आंदोलन कशासाठी उभारलं होतं? आरक्षणासाठी. हम्म. आरक्षण मिळालं ना. 10% आरक्षण दिलंय. बरं, 10%च का दिलं? पहिलं 16% नंतर 13%, आता 10%च. कारण त्यांनी अभ्यास केला असेल कशामुळे आपलं पहिलं रद्द झालं. त्या चौकटीमध्ये बसेल त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला 10% दिलेलं आहे. त्यानंतर जे आणखी एक मागणी होती, की बाबा आम्हाला ओबीसी मधनं कुणबी नोंदी ज्यांना सापडतील, ज्यांच्या सापडतील त्यांना सुद्धा आरक्षण देण्यात यावं. तेही चालूच आहे. ते बंद केलंय का? असं म्हटलंय का, की तुम्हाला 10% दिलं तर तिकडे बंद करतोय? नाही. तेही दिलेलंच आहे आपल्याला. मग तुम्ही जर एक मुद्दा उचलत असाल विनाकारण, काहीच कारण नसताना, तुम्ही म्हणजे मुंबईला ज्या वेळेला निघाले त्यावेळेला अंतरावली सराटीपासून लोणावळ्यात येईपर्यंत तुमचा एक मुद्दा होता. आणि लोणावळ्यात आल्यानंतर तोपर्यंत तुमचा मुद्दा काय होता, की सरसगट म्हणजे सर्वांच्या नोंदी काढा आणि सरसगट कुणबी दाखले सर्वांना द्या, ही तुमची मागणी होती. सरसकट होती. म्हणजे ही अगोदरपासून नाहीये. अगोदर त्यांचे मराठवाड्यापुरतीच, नंतर मग ओबीसी मधनं. पण मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी लढताय असं तुम्हाला वाटतंय? कारण की सगळा मराठा समाज आज त्यांच्या पाठीशी उभा आहे, आणि तुम्ही असतील किंवा आता जे 1-2 लोक बाहेर निघाले अचानक आणि म्हणताय मनोज जरांगे पाटील हे सगळी स्टंटबाजी करताय, तुम्हाला अचानक वाटलंय, पण मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढताय ना. कारण की 60 लाख कुणबी नोंदी सरकारने काम केलं, त्यावरती 60 लाख कुणबी नोंदी आज बाहेर काढल्या. मान्य करतो की त्या गोष्टी आम्ही, कुठं नाही म्हणतोय. मी काय बोलले पहिलंच, की मराठा समाज विखुरला गेला होता, त्या व्यक्तीने एकत्र आणला. मी मान्य करते ना. परंतु नंतरच्याच भूमिका ज्या तुमच्या बदलत 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 गेल्यात, सर्वात महत्वाचं आता मी तेही मान्य करणार नाही. ठीक आहे, तुझ्या त्या व्यक्तीमुळे कुणाला झालाय मराठा समाजांना ना फायदा, त्याचे आभारच मानल्या जाईल. परंतु
ह्याचा जो काय बोलविता धनी आहे, हे काय जे मास्टर माइंडने तयार केलेला हा जो काय कट आहे, हा जो डाव आहे, तो काल त्यांच्याच सहकार्याने उधळून लावला. हा कशा पद्धतीमध्ये केलं, मी माझ्या सगळ्यात पहिल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की हे लाठीचार्ज झाला की घडवून आणला याचा तपास लावा. आणि कालची जर तुम्ही मुलाखत बघितली, त्यांच्या सोबत राहणाऱ्या सहकार्याची, त्यांच्या गावातल्या नाही तर त्यांच्या सोबत राहणाऱ्या, त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या पोराची, तर त्यांनी काय सांगितलं की टोपेने मीटिंग घेतली, हा. बरोबर. हम्म. त्या मीटिंग मध्ये ठरवलं काय करायचं ते, आणि त्याच्यानंतर 5 ते 6 मिनिटांमध्ये लाठीचार्ज झाला. महिलांना कडं करायला लावलं, महिला भगिनींना याने बळी दिलाय महिला भगिनींचा. ह्याच्यामुळे त्यांच्यावर आहे ना लाठीचार्ज झालाय, कारण हे नियोजन केलेलं होतं. मी हेच शब्द बोलले होते की मला कुठंतरी संशय येतोय, याचा तपास लावावा. आणि त्यांच्या बोलवतं धनी कोण वाटतंय तुम्हाला? शरद पवार संपलेला पक्ष आहे, त्या माणसाला कुठंतरी आता सर्वसामान्यांमध्ये त्याची जे काय आहे विझलेली वात ती पुन्हा पेटवायची आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी हा शरद पवार असं का करतील? पूर्ण मराठा समाजाच्या म्हणजे मराठा समाजासोबत का खेळ खेळतील किंवा मराठा समाजाला का अंगावर घेतली? कारण ते पण एक मराठा नेता आहे आणि त्यांना पण कुठेतरी असं वाटतं मराठा समाजाला आरक्षण भेटो. मनोज जरांगे पाटील हे ज्यावेळेस उपोषणाला बसले, ते आज नाही उपोषणाला बसले, हे तुम्ही मान्य करशाल की 29 ऑगस्टला जो लाठीचार्ज झाला तेव्हा नाही मनोज जरांगे पाटील, याच्या आधी पण ते काही वेळा उपोषणाला बसलेले आहे मराठा समाजासाठी, तेव्हा पण. आणि संभाजीराजेंनी देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे, अनेक नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे, आणि तुम्ही अचानक असं का म्हणता की शरद पवार? आता कुणाकुणाचा पाठिंबा आहे हे मला दाखवा. आत्ताच्या घडीला कुणाकुणाचा पाठिंबा आहे? का पाठिंबा आता का नाही येते सगळे पुढे? संभाजीराजे असतील, उदयनराजे असतील किंवा अन्य नेते, सर्वांनीच पाठिंबा दिला असं म्हणू नका. शरद पवाराची ती स्टंटबाजी होती, तिथं पोचवायचं शरद पवार, कारण हे केलेलंच त्यांनी होतं, केलेलंच त्यांच्या माणसाने होतं. त्याच्यामुळे शरद पवाराला तिथं जाणंच होतं. बरं, तिथं गेल्यानंतर तुम्ही मला सांगा, सर्व पक्षाचे नेते गेले, सर्व, अगदी छोट्यातला छोटा पक्ष असेल ना, सर्वच गेले होते तिथं. मला सांगा, कुणालाच एवढ्या आदराने हा व्यक्ती बोलला नाही. परंतु ज्या वेळेला शरद पवारांनी माईक हाती घेतला, साहेब बसून बोला, साहेब म्हटले नाही नाही मी उभा राहून बोलणार. बाबा काय तुमची एनर्जी, एवढी एनर्जी तुम्हाला, एवढं कौतुक साहेबांचंच का बरं? बरं, त्याच्या तुम्ही म्हणताय शरद पवाराला का वाटेल? मारेकरी शरद पवार आहे मराठा आरक्षणाचा. अखंड महाराष्ट्राला दिग्गजांना विचारा, आतापर्यंत शरद पवारांनी कधीही सपोर्ट केला नाही मराठा समाजाला. आत्ताच का बरं? त्याच वेळेला का बरं? बरं, त्याच्यानंतर शरद पवाराचा ब्र शब्द नाही, वाईटही नाही, समर्थनातही नाही, विरोधातही नाही, का बरं? बरं, हा बाबा सगळ्यांना शिव्या देतो, सगळ्यांना हाडसतो, कुणालाच सोडत नाही, पण शरद पवाराला ब्र शब्द म्हणत नाही. तुम्ही म्हणजे मी एक आठवण करून देतो, ज्यावेळेस आमदारांची घरं जाळली होती त्यावेळेस संदीप क्षीरसागर तुम्हाला माहिती असतील, ते कोणाच्या गटात आहे तुम्हाला माहिती? शरद पवार. मग का बरं त्यांचं घर जाळलं? अच्छा, ते लोक बघा ना, चेक करा ना कुणी जाळले ते, नक्कीच का? का घर जाळलं? हा. एक मिनिट, मराठा समाज जर तुम्ही म्हणता हे आंदोलन मागे शरद पवारांचा हात आहे, तर शरद पवारांच्याच आमदाराचं घर का मराठा समाज जाळेल? त्याचं कारण आहे ना, तिथं राजकारण झालेलं आहे. स्वतः त्यांनी सांगितलंय, स्वतः त्यांनी सांगितलंय हे की माझं घर जाळणारे ना ह्यातले नव्हते, त्यांचे नव्हते. त्यांचं घर जाळणारे कोण होते? कट्टर मराठा, ते कुठल्याही पक्षाचे नव्हते, हे स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. मराठा समाज जर मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा आहे आणि आता तुम्ही म्हणता कट्टर मराठा, तर आहेत ना कट्टर मराठा आहेच ना यांच्या मागे उभा, मग का असं? आता नाहीये, आता अगोदर नाहीये. होतं, आता नाही. अच्छा, आता मी तुम्हाला एक हे विचारतो, मनोज जरांगे यांचा प्रवास पाटलांचा, आंतरवालीवरून ते निघाले, वाशीपर्यंत त्यांचा प्रवास होता, पुण्यातून देखील गेले, पिंपरी चिंचवड मधून देखील गेले. नेमकी पुण्यात ज्या वेळेस ते आले त्यावेळेस तुम्ही त्यांना भेटला? नाही भेटले मी, त्याच्या अगोदरपासून मी त्यांचा विरोध करायला सुरुवात केली होती. म्हणजे अचानक का बरं तुम्ही असा विरोध करू राहिले त्यांचा? त्याचं कारण असं की मी त्यांचा सपोर्ट करत होते, त्याचबरोबर ज्या वेळेला हे कुठेतरी वास येत होता ना शरद पवाराचा, त्या वेळेला मी तेही मुद्दे मांडत होते. माझं बोलणं पूर्ण होऊ द्यावं. त्याच्यानंतर विषय असा झाला की मला त्यांना ज्या वेळेला छगन भुजबळ गलिच्छ बोलत होते, त्यावेळेला मला त्यांच्या कार्यकर्त्यांचे, मी तुम्हाला लाईव्ह झाल्यानंतर दाखवते फेसबुकला, त्यांच्या कार्यकर्त्यांचे फेसबुक कॉल आहेत, व्हॉट्सअप कॉल आहेत, आणि तुम्ही बोलाच ताई, मला तुम्ही याच्यावर कॉल नव्हते करत, नॉर्मल कॉल नव्हते, नंबरवर नव्हते करत, पण मला काय वाटलं सरकारचा काहीतरी ट्रॅप असेल किंवा काही खेळी असेल म्हणून ही लोक मला ह्याच्यावर कॉल करतात. मी रिसिव्ह करायची त्यांची कॉल, आणि मला ते लोक सांगायचे तुम्ही बोलाच, तुमच्याशिवाय त्याला कुणीच गप करू शकत नाही ताई, आम्हाला माहिती तुम्ही तिथे येऊ शकत नाही, तुमच्या घरामध्ये पेशंट आहे, पण तुम्ही या मुद्द्यावर घरून लाईव्ह घ्या ना, आम्ही व्हायरल करतो ती.
तुम्ही छगन भुजबळला तुमच्या शब्दामध्ये उत्तर द्या. ह्याने दादांना फार त्रास देणं लावला, दादांना फार गलिच्छ भाषेत बोलतो. आणि खरंच मलाही कुठेतरी वाईट वाटलं होतं की जे त्यांचे शब्द होते, तुझी 5वी पास तू, तुझी लायकी काय, सासूरवाडीला राहतो वगैरे वगैरे, नाही का, जे काय बोलले तर मलाही वाईट वाटलं होतं की एका मंत्र्याला ही भाषा शोभत नाही. आणि मराठा समाजाला तुम्ही जर आरक्षणाच्या विरोधातच येता वारंवार, तर साहजिक आहे मी बोलणारच होते, कारण तुम्ही मंत्री आहात. मंत्री ज्या वेळेला मंत्रीपदाची शपथ घेता त्यावेळेला तुम्ही मी सर्वांना समभाव समानतेचा हे देईल, वागणूक देईल म्हणून तुम्ही शपथ घेता. आणि मग आता का बरं तुम्ही मराठ्यांना अडवं येता? तुम्ही आमदार जरी तुमच्या भागापुरते असाल तरी मंत्री तुम्ही अखंड महाराष्ट्राचे आहात. आणि जरी आमदार तुम्ही तुमच्या भागातले आहात ना, तिथं काय फक्त तुमचा समाज आहे का ओबीसी? मराठा नाहीये? मराठा समाजाने तुम्हाला मतदान, मग तुम्ही काय एवढा विरोध करता? म्हणून मग मी माझ्या भाषांमध्ये, माझ्या शैलीमध्ये मी अच्छा, आता मी म्हणजे तुम्ही मला मध्ये थांबवलं बोलू नका म्हणून मी तुमच्या पहिल्या मुद्द्यावरती तुम्ही म्हणले की मला इथे कुठेतरी या आरक्षणात जो मुद्दा आहे त्यामध्ये कुठेतरी राजकारण्यांचा वासायला लागला, शरद पवारांचा यामागे हात आहे म्हणून मला वासायला लागला. तुमचा विरोध नेमकी शरद पवारांना आहे, मनोज जरांगे पाटलांना आहे, की दोघं एकत्र आले म्हणून तुमचा विरोध आहे? नाही, माझा विरोध या गोष्टीला आहे की माझ्या समाजाची दिशाभूल केली दोघांनी मिळून, या गोष्टीला आहे. दोघांनी मिळून नाही. माझ्या भोळ्या समाजाची दिशाभूल केली आहे. यांचं षडयंत्र, यांची खिचडी राजकारणाची शिजवायची यांना, पण ती समाजाच्या नावावर, मराठा आरक्षणाच्या नावावर. यांना खरं मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्याशी घेणं देणंच नाही, कारण आता मिळालेलं असताना सुद्धा गोंधळ घातलेला आहे. त्याचं कारण काय? आता मराठा तरुणांवर ज्यांच्यावर अगोदर गुन्हे दाखल आहेत ते पोरं येत नाहीयेत पुढं. आता जे उरलेत ना त्यांच्यावर यांना गुन्हे दाखल करायचे. भोगाव कोणाला लागतंय? सर्वसामान्यांची मुलं आहेत, ती श्रीमंताची मुलं नाही जी रस्त्यावर येत आहेत ती. असं करू नका. मीडियाला सुद्धा विनंती आहे माझी की हेच तरुणांपर्यंत पोहोचवा की बाबांनो, ज्या वेळेला गुन्हे दाखल होतात ना, तुम्हाला पहिला जामीन घ्यायला येतोय मराठा वकील, नंतरच्या ज्या वेळेला तुम्हाला जावं लागतं ना त्यावेळेला पैसे मोजावे लागतात, त्यावेळेला तुमचे फोटो छापले जातात, पण नंतर मात्र तुमच्या घराची हेळसांड होतीये, तुमच्या घरच्यांची हेळसांड होतीये. हे समजून घ्या. हे ज्याला समजलंय ना त्यांनी काल मांडलंय पत्रकार परिषद घेऊन की काय काय घडलेलं त्याच्यासोबत ते, आणि तो पण याचा साथीदार. सगळे पोरं नाही येऊ शकत पुढं, पण याच्या सोबत राहणारा त्याने याचं बिंग उघडं केलंय काल. मनोज जरांगे पाटील यांचे काही मुद्दे, सगळे सोयरे असतील किंवा ओबीसी मधून आरक्षण असेल, जर मनोज जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि सरकारने जर ओबीसी मधून आरक्षण दिलं किंवा सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्याला जर सरकारने जर त्याला उत्तर दिलं, सरकारने त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला, तर त्याला तुमचं समर्थन असेल का? मुळात मध्ये हे होऊ शकत नाही. नाही, समर्थन असेल का? असेल ना, बिलकुल असेल. काय माझ्या समाजाचं जर भलं होत असेल ना तिथं माझं समर्थनच असेल, परंतु ज्या गोष्टी होऊच शकत नाही ह्या कशा काय तुम्ही, संविधान आहे हो आपल्या देशाला लागू. मला पुन्हा सांगायचं, इथं हुकुमशाही नाही, या देशाला लोकतंत्र लागू झालेलं आहे, लोकशाही आहे या देशामध्ये. तुम्ही कसं काय हमकरोसे कायदा, हे राजेशाही नाही, इथं मुघलशाही नाही, इथं संविधान आहे. आणि संविधानामध्ये जे बसेल तेच आपल्याला घ्यावं लागेल, नाही तर काय होईल माहितीये का, सगळंच जाईल, सगळंच जाईल, एवढं लक्षात ठेवा. आता काय होणार आहे माहिती का, की सरकार कुठेतरी बाबा हालय धिंगाणा घालतोय का म्हणून देऊनही टाकेल. जसं मागच्या वेळेला झालं की 16% आपल्याला दिलं, टिकलं का ते? इथं टिकलं, तिथं टिकलंय का? हेच आत्ताही होणार आहे ना. मग तुम्ही बघा, आता यांची जे हे होती ना, ही जे 10% आरक्षण दिलंय त्याला तुम्ही समर्थन करता का? बिलकुल. बिलकुल. मग ती टिकेल तुम्हाला असं वाटतं का? 100%. मग 16% नाही टिकलं तेव्हा, आणि नाही, जर आता कारण जरी टिकलं, हा, मग मला तेच म्हणायचं, आता का नाही परत 16% दिलं त्यांनी, किंवा आता का नाही 12%, 11%, 13%, 14%? त्यांनी अभ्यास करूनच दिलंय ना, हे टिकणार आहे 10%. त्याच्यावर अभ्यास करूनच दिलाय, टिकणार आहे. म्हणूनच आम्ही सांगतोय ना की टिकणार आहे आणि त्याला आमचं समर्थन आहे. आत्ता आपण येऊया कालची जी जरांगे पाटलांनी भूमिका घेतली त्याकडे. नेमकी जरांगे पाटील म्हणताय की माझ्या विरोधात देवेंद्र फडणवीस एक कट रस्ता आहे, मला सलाईन मधून काहीतरी औषध सोडलं किंवा माझ्या विरोधात मला संपवण्याचा प्रयत्न करताय, जर तुम्हाला माझा बळीच घ्यायचा तर मी सागर बंगल्यावरती येतो. आणि काल मनोज जरांगे पाटील हे सागर बंगल्याकडे त्यांनी प्रस्थान केलं आणि आज ते सागर बंगल्याकडे जाणार आहेत, त्यांचा मोर्चा तिथे धडकणार आहे. मला तुम्ही सांगा, कालची जर तुम्ही मनोज जरांगे पाटलांचे एकंदरीतच सर्व काही चित्र बघितलं, परवाच्या दिवशी बारसकरांनी मुलाखत घेतली होती आणि परवा सांगितलं होतं की उद्या 11 वाजता तुम्हाला कळेल आणखी काय ते. उद्या 11 वाजता मुलाखत होणार आहे, मी नाही करणारे काय ते, मुलाखत घेणारे दुसरे आहेत. त्याच्यानंतर काल दुपारीच असं काय झालं, कोणत्या अशा बातम्या आल्या, यांना कोणत्या खबऱ्यांनी पोहोचवलं, ज्या आल्यात ना मनोज जरांगेपर्यंत, की बाबा देवेंद्र फडणवीस त्यांचा घातपात करणारे, सलाईन मधून गोळ्या देणारे किंवा काय, ते त्यांनी उघड करावं. जे काय तुमच्यापर्यंत आलंय ना ते त्यांनी उघड करावं. ज्यांच्या थ्रू आलंय ना ते अगदी रेकॉर्डिंग असेल किंवा काय कट प्लॅन काय असेल ना काहीतरी, ते त्यांनी उघड करावं.
काहीतरी स्टंटबाजी करायची. यांना कळून गेलं, यांना हेही समजलं होतं की हे तिघ जण गायब आहेत गावातले. याचा अर्थ आपल्या विरोधात काहीतरी आता चांगलं हे करणार आहेत. आणि आता करायचं काय हे ज्या वेळेला एक तर बारसकरने संगीता वानखेडेने पहिलीच माझी वाट लावली. पहिलंच यांनी माझ्या तोंडावरचं काढलेलं आहे. आता उरलेली चादर पण सगळीच काढणार आहे तिघ जण. पण त्यांचं उपोषण खरं आहे हे तर मानता नाही. तुम्ही? नाही, खोटं आहे. हे स्टंटबाजी चालली म्हणजे आहे. कसं स्टंटबाजी? कारण की त्यांना उठता येत नाही, त्यांना बसता येत नाही, ते पाणी घेत नाही. ते काल जर आपण बघितलं तर त्यांनी बेल्ट मागितला, काठी घेतली, मग ते चालले. त्या पद्धतीने सगळ्या समाज माध्यमांना सुद्धा दिसतंय, तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना सुद्धा दिसतंय 24/7 त्यांच्यावरती कॅमेरा आहे आणि तुम्ही म्हणता ही स्टंटबाजी आहे. बरं, ज्या वेळेला ते उठले हम्म. त्यावेळेला त्यांना 10-15 माणसं आवरत होते हो. पहिलं काय बोलले, हे बघा पत्रकारांनी पण आहे ना खोटं काही पेरू नका. माझी विनंती आहे म्हणजे सर्वांना. काय खोटं पेरलं? हा, हे आता तुम्ही बोलले की ते काठी घेऊन त्यांना नाही, नाही, चालता एक मिनिट. हा. तुम्ही आता सुद्धा त्यांचा तो व्हिडिओ बघा. त्यात ते काय म्हटले, तुम्हाला माझा बळी पाहिजे तर बळी घ्या. त्यावेळेस ते म्हटले माझा बेल्ट आण. ठीक आहे, तुम्ही जर मुलाखत बघितली असेल. बेल्ट आणला, एक मिनिट, बेल्ट नाही आणला. त्यावेळेस ते काय काठी म्हणले आणली. काठी घे. काठी आणली. एक मिनिट, लोकांनी त्यांना उभं केलं. तुम्ही आता सुद्धा तो व्हिडिओ बरं. लावा, उभं व्हिडिओ लावा, केल्यानंतर, उभं व्हिडिओ लावा. केलं. ऐका, तुम्ही व्हिडिओ लावा. नाही, नाही. व्हिडिओ मध्ये दिसेल तुम्हाला नाही, लोकांचा त्यांनी आदर घेतला की नाही? लोकांचा त्यांनी ऐका आदर ना, घेतला की नाही? ऐका ना, ज्या माणसाला उठताच येत नाहीये, ज्या माणसामध्ये नाही, नाही, ऐका, नाही, लोकांचं ऐक- त्यांनी- एक मिनिट ऐका, ज्या माणसामध्ये त्राणच नाहीये अजिबात, हम्म. तो माणूस 10-10, 12-12 माणसांना कसं काय आवरलं जात नाही अहो. हम्म. हे पण दाखवा. आणि हे दाखवलंय मीडियावाल्यांनी. असं आणि नाही, तेच मग. मीडियावाल्यांचे फार त्यांच्या कॅमेऱ्यात काही सुटत नाही हो. हा. हे दाखवलंय नाही, मीडियावाल्यांनी नाही, तुम्ही की 10-12 माणसांना माणूस आवरल्याच जात नाहीये. त्यांचा जो हे बघा, ज्या वेळेला तुम्ही 15-16 दिवसापासून उपाशी आहे ना, तुमचा आवाजच निघत नाही. पहिली गोष्ट आवाजच, तुम्ही इतक्या जोर जोरात ओरडता त्याच्या अगोदर की तुला माझा जीव घ्यायचा का, ये तू, मी येतो, सागर बंगल्यावर येतो, घे माझा जीव, तू लोक ठेवलेत, तू मला गोळ्या अरे काय त्याला तथ्य आहे. तुम्ही खूप मोठ्या लेवलला गेले होते. आता तुम्ही बसून हे सगळंच तुम्हाला जे पाहिजेत ना, अरे तुम्हाला इतका मान सन्मान दिला होता या सरकारने ह्याच्या अगोदर. हे बघा, पुन्हा एकदा सांगते, मी कुठल्याही पक्षाची नाहीये. मी कुठल्याही याची समर्थक नाही. तुम्ही माझं फेसबुक वगैरे चेक केलं ना, मी सगळ्यांना गोडे लावणारी बाई आहे. मी कुणाला सोडलं नाही, भ्रष्टाचार्यांना कुणालाच नाही, चुकीचं असेल त्याला कुणाला सोडलं नाही. परंतु मला तुम्ही सांगा, फक्त देवेंद्र 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 देवेंद्र, मग हे तर शरद पवारचं भाषण झालं ना, हे तर उद्धव ठाकरेचं भाषण झालं ना. त्यांच्या याच्यात तेच करतात. हे समाजाचं नेतृत्व करतायत. या व्यक्तीला फक्त एकाला वेठीस धरण्याचं यांचं काम नाहीये. यांनी स्वतःच यांची घालून घेतली काल. देवेंद्रचा जप करून तुम्ही स्वतःची घालून घेतलीये. काय गरज काय सांगा ना. सगळं काही झालेलं असताना, तुम्ही एवढी मोठी उंची गाठलेली असताना, तुम्ही अरे सरकारी गाड्या तुम्हाला घ्यायला आल्या असत्या. तुम्ही हे अगदी छान पद्धतीत मांडू शकत होते तिथं जाऊन की मला हे पाहिजेत. तुम्ही किती दिवसात देऊ शकता. हे गोंधळ घालण्याची गरजच नव्हती. तुम्ही ज्याच्या सांगण्यावरनं गोंधळ घातला ना, त्यांनीच तुम्हाला संपवलं, एवढं लक्षात ठेवा. कारण त्या माणसाची खिळी असती की माझा नाही झाला ना, मला काय त्याचा फायदा नसेल होत ना, तो त्याला संपवून टाकतो. मर तिकडे जा, काही घेणं नाही. संपवलं त्याने. आज संपवलेलं आहे. काय आज महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण झालेली मला सांगा. जो करोडोच्या संख्येने मराठा अंतरावली सराठीला गेला होता, मला तुम्ही सांगा की त्यांनी ज्या वेळेला आदेश दिलेत की बाबा तुम्ही आंदोलन करा, अशी करा, त्याच्यामध्ये म्हाताऱ्या माणसांना सुद्धा तुम्हाला क्यू नाही का येत? तुम्हाला पण आई वडील आहेत ना. बरं, तुम्ही ज्या वेळेला सांगताय ना, मला असं वाटतं सुरुवात आहे ना मग शरद पवारापासून करावी. वयस्कर लोकांनी आंदोलन करावं, मग शरद पवारांनी पण येऊन बसावं. वयस्कर ते पण आहेत. तुमचा रोख म्हणजे मनोज जरांगे पाटील असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरेचे, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का मनोज जरांगे पाटील ही विरोधकांच्या भूमिका ती त्यांच्या थ्रू मांडत आहे? यस, बिलकुल अगदी खरं बोलला तुम्ही की त्यांचं जे आहे ना, हे जे बाईट आहे की त्यांनी दिलेली स्क्रिप्ट आहे, बस ते मराठा आरक्षणाच्या किंवा त्या मंचावर नाही मांडता येईल. आज चला, तुम्ही आता संगीता वानखेडे आज पण मराठ्यांना आरक्षण भेटावं यासाठी त्या आज पण रस्त्यावर उतरणार का? आणि आज पण त्यांचं मराठा समाजाला समर्थन आहे का? बिलकुल. असं कसं असणारच आहे. माझ्या समाजासाठी कुठं रक्त सांडायची वेळ आली ना, तिथं संगीता वानखेडे मागं पुढे बघणार नाही. बिलकुल असणार. परंतु खोट्या लोकांना कधीच साथ देणार नाही आणि खोट्या लोकांना झाकून पण ठेवणार नाही. त्यांना उघडं पण करणार. संगीता वानखेडेंना जर मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत जर मराठा आरक्षण मिळवायचं, जर दोघं जर एकत्र आले आणि जर मराठ्यांना आरक्षण भेटत असलं किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे राहून त्यांना आरक्षण भेटत असलं, त्या उभ्या राहणार का? नाही, कारण गरजच नाही उभं राहायची. आता मराठ्यांना आरक्षण भेटलेलं आहे, आम्हाला ते मान्य आहे. आता यांचं जे चाललं ते राजकीय खेळी चालली. त्या राजकीय खेळीमध्ये आम्ही नाही आता सहभागी होणार. मी तर नाहीच होणार आहे. आणि मनोज जरांगे पाटलांना तर बिलकुलच नाही. बिलकुल नाही. कारण ते राजकीय खेळ मांडलाय त्या व्यक्तीने, त्यामुळे त्याला समर्थन नाही आता.
त्याला समजा. धन्यवाद ताई, राज्य लोकतंत्राची बातचीत केल्याबद्दल आणि आपण आपली भूमिका स्पष्टपणे मांडल्याबद्दल. ताईंची आता आपण बातचीत केली. ताईंनी देखील सांगितलेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे एक राजकीय खेळी खेळत आहे किंवा त्यांना विरोधकांचं समर्थन आहे. म्हणजे नेमकी चाललंय तरी काय आपण हे देखील जाणून घेतलेलं आहे. ती मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आता ते त्यांच्या विरोधात गेलेले आहे. नेमकी पुढे काय होतं, पुढील भूमिका काय होती मनोज जरांगे पाटील यांची, पुढे काय होणार आहे, ताई देखील त्यांची पुढची भूमिका काय मांडणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. राज्य लोकतंत्र, पुणे.